घरातल्या वयस्कर मंडळींना वेळ देता येत नाही, तर पुढे काय? असं वाटतं की इट इज इम्पॉर्टंट टू एंगेज देम इन सम टाइम, राईट? त्यांना काहीतरी कामात एंगेज करणं. एव्हरीबडी वॉन्ट्स टू फील इम्पॉर्टंट. साधारण वाढत्या वयाप्रमाणे मानसिकतेमध्ये कसा काय फरक पडतो त्यांच्या? फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल. म्हणजे माझ्या मते जेवढे लोक गुंतलेले असतील, जेवढे लोक स्वतःला युजफुल कन्सिडर करतील, आय थिंक त्यांचे अर्धे प्रॉब्लेम आपोआप निघून जातात. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. पण आता काही गंभीर आजार असेल, म्हणजे अल्झायमर्स सारखा जर का आजार असेल, तर अशा वेळेला मग घरातल्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे? मला असं जाणवतं की असं नाही की क्वांटिटी ऑफ टाइम इज इम्पॉर्टंट, क्वालिटी ऑफ टाइम रोज बोलणं हे गरजेचं आहे. एक कॉमन गोष्ट ऐकायला मिळते, म्हणजे बऱ्यापैकी कॉमन गोष्ट, की आजी बाथरूममध्ये पडली किंवा आजोबा बाथरूममध्ये पडले, ती पडल्यानंतर त्यांची जी तब्येत ढासळत जाते, तर त्याच्यासाठी प्रिकॉशनरी स्टेप्स काही घरात घेऊ शकतो का?